हे बघा, महाराष्ट्रामध्ये टीका वगैरे काही नाही. हा जो उभाटाचा अंबादास दानवे आहे ना, त्या माणसाला नाही काही काम. त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे का? संभाजीनगरमध्ये जे बीट हॉटेल आहे, त्याची परिस्थिती माहिती आहे का या माणसाला? काही संचालक मंडळांचं ते हॉटेल होतं. त्या हॉटेलची काय परिस्थिती झाली? ते दिवाळखोरीत निघालं. दिवाळखोरीत निघाल्याच्या नंतर हा वाद गेला कोर्टामध्ये. हा कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर याचं टेंडर निघालं. टेंडर निघाल्याच्या नंतर 1, 2, 3, 8 वेळेस टेंडर निघालं अंबादास दानवे. 8 वेळेस टेंडर निघूनही संभाजीनगर मधल्या कुठल्याही मराठी उद्योजकानं, कुठल्याच माणसानं प्रयत्न केला नाही. त्याच्यानंतर माननीय संजय शिरसाट साहेबांच्या मुलाने त्याची सोंगडी त्याच्या सोबतचे काही उद्योजक मित्र सोबत घेऊन आपण याला टेंडर भरूया असं गृहीत धरून यांनी टेंडर भरलं. अनामत रक्कम 15 लाख रुपये भरली. आणखी त्याची ऑर्डर झालेली नाही, आणखी घेतलेलं नाही. हे 5 लोक सोबत घेतली आणि टेंडर भरून याची अनामत रक्कम भरली. ती फक्त मंजूर झाले, ती कोर्टामध्ये ते सगळा विषय पडलेला आहे. पण अंबादास दानवेला, ह्या उभाट्याच्या नेत्याला मिरची लागण्याचं कारण काय? प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही राजकारण शोधता का? बरं, तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर काय दलित समाजाच्या माणसाने, सर्वसामान्य समाजाच्या माणसाने हॉटेल व्यवसायामध्ये यायचं नाही का? म्हणजे मतदान मागत असताना तुम्हाला शिरसाट चालतो, कांबळे चालतो, वाघमारे चालतो, गायकवाड चालतो, आणि जेव्हा त्यानं एखादी वस्तू घेतली, तेव्हा त्यांनी बाजारात आला किंवा काही उभं राहण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्याला लगेच राजकीय रंग देता आणि त्याला तुम्ही विरोध करता. मिस्टर संजय राऊत गांजावाला, तुम्हाला संभाजीनगरच्या त्या बीट हॉटेलची परिस्थिती माहिती आहे का? कुठून पैसे आणले, कुठून रेडे कापले, कुठून शिंग आणले? अरे, तुम्हा दोघांनाही लाजा वाटू द्या. महाराष्ट्रामध्ये उभाटाचं सगळ्यात मोठं खच्चीकरण करणं हे तुम्हाला स्वभावाला पटतं काय? अरे, उद्धव ठाकरेची तब्येत बघा कशी झाली, ती तुमच्या या वागण्यामुळं आणि बोलण्यामुळं. आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही काम करणारे सगळे शिवसैनिक आहोत. आम्ही कधीही महाराष्ट्रामध्ये चुकीचं काम करणार नाहीत. आमच्या मंत्री महोदयानं चुकीचं काम केलेलं नाही. अंबादास दानवेनं सगळी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी आणि त्याच्यानंतर विरोधामध्ये बोलण्याचं काम करावं.